नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशोक चव्हाणांची केलेली स्तुती म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यसभा खासदार अशोक चव्हाणांवर टीका केली आहे. त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न जोंधळे यांनी. यासह प्रमुख बातम्या पाहूयात पुढील 1 तासात. आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत. सर, या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत? मी आताच आपल्याला सर्वांना सांगितले मुद्दे महत्त्वाचे मुद्दे, लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे हे 4-5 आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्यावर मोदींनी केलेला अन्याय आणि भ्रष्टाचार. भ्रष्टाचारामुळं कर्नाटकमध्ये सत्तांतर झालं, तेलंगणामध्ये सत्तांतर झालं, ते महाराष्ट्रात देखील होणार आहे. ज्या प्रकारे एक राजकीय व्याभिचार केलेला आहे, निवडून आलेलं सरकार ज्या ठिकाणी ज्या प्रकारे पाडलं गेलेलं आहे आणि ते सरकार पाडताना सर्वोच्च पातळीवर राजमान्यता असल्याशिवाय घडणार नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये जी फूट पडली, राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली, ती आपोआप सहज खालच्या पातळीवर गल्लीबोळात निर्णय झाला पटले असं नाही आहे. हा निर्णय स्वतः नरेंद्र मोदींच्या कडून झालेला आहे. त्यांनी या निर्णयाला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून मग राजकीय भ्रष्टाचार कोण करतंय, कशा प्रकारे करतंय, ही हा खरा म्हणजे निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपाकडून अब की बार 400 पारचा नारा दिला जातोय. मी तुम्हाला सप्रमाण आकडे दिले की मागच्या 5 वर्षातल्या निवडणुकीमध्ये भाजपने ज्या घोषणा दिल्या होत्या, पुन्हा तुम्ही रेकॉर्ड केला असेलच, तर ज्या घोषणा दिल्या होत्या त्याच्या निम्मेसुद्धा त्यांचे माणसं निवडून आलेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना उत्साह देण्याकरता, आपण जिंकतोय असं सांगण्याकरता काही बोलतात. म्हणजे 400 पार 500 पार का नाही म्हटलं तर मला आश्चर्य वाटतं. 370चा नारा दिलेला आहे, पण तो अंगलट आलेला आहे. कारण 370 म्हणजे तुम्हाला संविधान बदलायचं आहे अशी जेव्हा वक्तव्य झाली तेव्हा आज आंबेडकरी जनतेमध्ये एक प्रचंड मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे. आणि मला वाटतं कुणीतरी काही प्रयत्न केला, मतविभाजन करायचा प्रयत्न केला तर आंबेडकरी जनतेचं एकही मत हे बाजूला जाणार नाही, ते नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरताच पडेल. सांगलीच्या जागेवरून विशाल पाटील नाराज आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. अर्ज दाखल केलेला आहे, पण उद्याच्याला 3 पर्यंत अर्ज माघारी घ्यायची वेळ आहे. तर त्यामुळं आपण चर्चा चालू आहे. मला वाटतं निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये, जागा वाटपामध्ये प्रत्येकाचं समाधान होऊ शकत नाही. काही ठिकाणी नाराजी होते, कार्यकर्त्यांचा खूप आग्रह होता. पण मला खात्री आहे की काँग्रेस श्रेष्ठींच्या विनंतीला मान देऊन तिथे योग्य निर्णय होईल. संजय राऊत म्हणतात की विशाल पाटील यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करावी काँग्रेस पक्षात. पण त्यांच्यावर काय कारवाई करायची तो काँग्रेस पार्टी निर्णय घेईल. वंचित बहुजन आघाडीनेही त्यांचे उमेदवार दिलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी मतांमध्ये फूट पडेल असं वाटतं का? कारण पुण्यामध्ये आपण बघितलं तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला आहे, वंचित त्याबरोबर एमआयने देखील उमेदवार दिलेला आहे. मी मगाशी सांगितलं आपल्याला की गेल्या निवडणुकीमध्ये वंचितच्या उमेदवारीमुळे जवळजवळ 8 जागांचं महाविकास आघाडीचं नुकसान झालं. त्यामध्ये शिंदेसाहेब पडले, अशोक चव्हाण पडले. त्यावेळेला वंचित आघाडीला, एमआयएम वंचित आघाडीला 7% मतं पडली होती. आता एमआयएम त्यांच्याबरोबर नाही आहे, कारण एमआयएमला काय खरं स्वरूप आहे त्यांना कळलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 7%ची आता त्यांच्याकडे 3% मतं राहिली असतील. पण ती आंबेडकर प्रेमी जनता आज हे काय कुटील कारस्थान चाललेले त्याची योग्यपणे समजून आहे. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारे नरेंद्र मोदींना फायदा मिळेल अशा प्रकारचं विरोधी मतांचं विभाजन होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. पुण्यात भाजपाकडून प्रचार केला चाललाय की ही देशाची निवडणूक आहे, देशाचा नेता ठरवण्याची निवडणूक आहे, त्यामुळे तुम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून मतदान करा. नरेंद्र मोदींच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीकडून बघितलं पाहिजे. त्यांची केलेली कामं, त्यांनी दिलेली आश्वासनं त्यातली किती पूर्ण झालीत. आज युवकांच्या समोर काय समस्या आहेत, आज महागाईचा प्रश्न किती भेडसावतोय. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही कमी होत नाही. शेतकऱ्यावर सूड उगवल्यासारखे नरेंद्र मोदीची धोरणं आपल्याला दिसत आहेत. आणि भ्रष्टाचारानं तुम्ही राजकारण करताय हे लोक बघू नयेत. हे निवडणुकीचे प्रमुख मुद्दे आहेत आणि स्थानिक मुद्दे बरेच आहेत. पण या मुद्द्यावर
ही निवडणूक होणार आहे. लोक या मुद्द्यावर मतदान करणार आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्यावरती टीका केली होती, परंतु कालच्या सभेमध्ये त्यांनी त्यांची स्तुती केल्याचं दिसून येतं. म्हणजे त्यांचा दांभिकपणा हा स्पष्ट होतोय. अजित पवारांच्या विरोधात जे 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं बोलले होते किंवा अशोक चव्हाणांच्या विरुद्ध भ्रष्टाचारी माणसाला तुम्ही लोकसभेला तिकीट दिलं असं म्हटले, पण ते मला वाटतं विसर त्यांना पडतो का त्यांना जे भाषण लिहून देतात ते कशात लिहून देतात मला माहिती नाही. पण इतका दांभिकपणा देशाच्या पंतप्रधानांच्याकडून अपेक्षित नाही. हे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. भाजपाचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं पुण्यात नमो वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असून चौथ्या टप्प्यामध्ये पुणे लोकसभेसाठी मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून सध्या पुण्यात जोरदार प्रचार पाहायला मिळत असून आज भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्याच्या सारसबागेजवळ असणाऱ्या सनस ग्राउंड या ठिकाणाहून नमो वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील नमो वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून परदेशातून परत आलेल्या आईने आपल्या 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलासह इमारतीच्या 11व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील रिगेला सोसायटीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली असून कोमल आवटे आणि सोहम आवटे असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकांची नावे आहेत. कोमल आवटे यांना सिझनोफोबिया हा मानसिक आजार झाला असावा, त्यामुळे तिला मला कोणीतरी मारणार आहे, माझ्या मागे भूत लागला आहे असे भास होत होते. त्यातूनच तिने आपल्या मुलासह आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात वाकड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दिनांक 20/4/2024 रोजी पोलीस स्टेशनला आमचे ठाणे अंमलदार अधिकारी होते मेटे साहेब. त्यांना एक माहिती मिळाली की एका इमारतीमधून महिलेने तिच्या 4 वर्षाच्या मुलासह उडी मारून आत्महत्या केलेली आहे. त्या घटनास्थळी जाऊन आमचे अधिकारी आणि स्टाफ यांनी पाहिलं तर एक कोमल जगदीश हरिश्चंद्रे तिचं मूळचं नाव आहे आणि कोमल संकेत आवटे ही 32 वर्षाची महिला आहे जी अमेरिकेमध्ये राहत होती टेक्सासमध्ये तिच्या पतीसह. ती 5 एप्रिलच्या दरम्यान भारतामध्ये आली होती. ती मानसिक आजारामध्ये होती, तिला मानसिक आजार होते आणि तिच्यावर उपचारही चालू होते. तर 20 तारखेला सकाळी 5:30च्या दरम्यान तिने तिच्या 4 वर्षाच्या मुलासह तिथून उडी मारली आणि त्यानंतर आम्ही इन्क्वेस्ट वगैरे करून पुढची कारवाई करत आहोत. घरच्यांनी काय माहिती काय आजाराचं स्वरूप आणि मुलाला का घेतलं? तिच्या घरी ज्यावेळेस तिने आत्महत्या केली तेव्हा तिच्या घरी तिचे आई वडील सासू सासरे हे सर्व होते, पण सकाळी 5:30च्या दरम्यान ते झोपेत असल्यानंतर तिने एकटीने उडी मारली. घरच्यांकडून जी माहिती आम्हाला प्राप्त झाली त्यामध्ये तिच्यावर अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये मानसिक याच्या आजारावर उपचार चालू होते. तिला एक असं विशिष्ट प्रकारची भीती वाटत होती की काय होईल, मुलाचं काय होईल वगैरे, त्याच्यामध्ये तिने आत्महत्या केलेली आहे. हां, आता घरच्यांच्या अजून कसे आम्ही काल ही घटना घडलेली आहे, तिचे घरचे नातेवाईक वगैरे त्या मानसिक धक्क्यामध्ये आहेत, त्यामुळे आम्हाला जास्त त्याच्यामध्ये तपास करता आलेला नाही. पण यामध्ये आम्ही एक ADR दाखल केलेला आहे आणि नंतर पुढची कारवाई आमची चालू आहे. एका प्रचार गीतामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आढळराव पाटलांचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या प्रचार यंत्रणांनी एक गीत तयार केलं. त्या गीतामध्ये आढळरावांचा दादा शिरूरचा राजा असा उल्लेख असल्यानं नागरिकांनी त्यावर आक्षेप नोंदवलाय. लोकशाहीत कुणी राजेशाहीचा विचार घेऊन येत असेल तर अशा मानसिकतेला काय म्हणणार असा प्रश्न महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना केलाय. नागरिक मला राजा म्हणत असतील तर लोकशाही धोक्यात येण्याचं कारण काय
अशी सारवासारव करत आढळराव पाटलांनी आपल्या प्रचार गीताचं समर्थन केलंय. शिरूरचे राजा लोकशाही येणं गरजेचं आहे, पण त्याच्यामध्ये स्पष्ट होईल शिवाजीराव दादा शिरूरचे राजा. ह्याच्यामध्ये लोकशाही धोक्यात आली. राजा हो ठीक आहे ना, राजा म्हटलं काय, लोक प्रेमानं म्हणतात राजा, त्याला काय, त्याच्यामध्ये चुकीचं काय वाटलं तुम्हाला? शिरूरचा राजा ठीक आहे ना. आता एखाद्याला घाटाचा राजा, आता आमचे हे घाटाचा राजा म्हणजे काय लोकशाही धोक्यात आली का? हे बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठं काम करतं बघा, बऱ्याच ठिकाणी लिहिलं आहे घाटाचा राजा, असं काही नाही. हे ह्याच्यावर पत्रकारांनी नाही ते काढणं म्हणजे मला विरोधचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं लोकशाहीमध्ये राजापेक्षा सेवक असणं हे जास्त गरजेचं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाला गेली 5 वर्ष त्यांच्या हक्काचा भाऊ, त्यांच्या हक्काचा पोरग, त्यांच्या हक्काचा माणूस अशी सवय झालेली आहे. आणि त्यामुळे राजेशाहीची मानसिकता घेऊन जर कोणी येत असेल तर शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या स्वाभिमानी जनतेला अशा पद्धतीनं 4 पक्ष उड्या मारून, केवळ राजेपदासाठी 4 पक्ष उड्या मारून गद्दारी करून आलेल्या लोकांना राजेपद हे कधी शिरूरची लोकसभा मतदारसंघाची जनता बहाल करणार नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही सर्वसामान्य जनतेचा सेवक असणं ही जास्त महत्त्वाची बाब आहे. याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे स्वतः आरोपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी ते यामध्ये आरोपी आहेत. याच्यामधले व्हिडिओ पुरावे सुद्धा, ऑडिओ पुरावे सुद्धा, फायनान्शियल पुरावे सुद्धा सगळे पोलिसांच्या ताब्यात लागलेले आहेत. आणि आता ते पैसे कुठल्या खात्यामध्ये वळवले गेलेले आहेत, कुठल्या कंपन्यांच्या, या गोष्टी आणि हेच पैसे आज या निवडणुकीमध्ये वापरले जात आहेत. एकंदरीत आरोपी शशिकांत शिंदेच्या बरोबर म्हणजे त्यांचे चेअरमन वगैरे हे सगळे आरोपी आहेत. 8 जण आरोपी आहेत त्याच्यामध्ये, पण सगळेच नाही आहेत. जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत तेवढेच आरोपी केलेले आहेत. आपण कोर्टाची ऑर्डर जर पाहिली त्या ठिकाणी आपल्याला शौचालय घोटाळ्यातल्या आरोपींची संख्या दिसेल. त्यांना जामीन मिळालेला आहे. हा, त्यांना जामीन मिळालेला नाही. 2 आरोपी अटकेत आहेत. शशिकांत शिंदेनी तात्पुरता जामीन, ते 1.5 ते 2 महिने फरार होते. आता त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे. कधी मिळाला? साधारणतः 3 महिन्यापूर्वी त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे. आणि तात्पुरता जामीन मिळालेल्या आरोपीला आज महाविकास आघाडीच्या सरकारनं यशवंत विचाराचा उमेदवार म्हणून साताऱ्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे. कोर्टामध्ये एक्झॅक्टली किती आरोपींच्यावर चार्ज फ्रेम केले किंवा कसं काय? शौचालय घोटाळ्यामध्ये 9 आरोपींवरती चार्ज फ्रेम केलेली आहे. त्यापैकी 2 आजही अटकेत आहेत आणि एकच शशिकांत शिंदे, त्यांना ऍड इंट्रीम हा तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन हा 3 महिन्यापूर्वी मिळालेला आहे. पण हा जामीन मिळण्यापूर्वी ते 1.5 ते 2 महिने संपूर्ण फरार होते. त्याचं म्हणणं असं पडतं की ठीक आहे, तुम्ही जर सिद्ध करा, निवडणूक होऊ देत, समोर येऊन सिद्ध करू देत, तसा आमचा प्रश्न एकच आहे, फरार होऊन इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या पैशाशी निगडीत, सामान्य शेतकऱ्यांच्या पैशाची निगडीत संस्थेतील अपहारा संदर्भातला एखादा तात्पुरता, हायकोर्टामध्ये तात्पुरता जामीन मिळाला, अशा आरोपीला जर तुम्ही या ठिकाणी उमेदवारी देणार असाल आणि तो म्हणत असेल आता मला तुम्ही काही करू नका, तर चुकीची गोष्ट आहे. दुसरी तर गोष्ट अशी आहे, आम्ही सांगितलं FSIचा घोटाळा आहे, आम्ही काहीच केलं नाही म्हणून सांगतात, सिद्ध करून दाखवा, संन्यास घेईन म्हणतात. आज मी त्यांच्यातले काही घोटाळे आपल्याला दाखवणार आहे जे सत्य आहे. या ठिकाणी जे मार्केट कमिटीतले प्रमुख आहेत, फळे विक्री त्यांची जी इमारत आहे त्या इमारतीतले एका ठिकाणी 27 गाळे, आपण जर पाहिलं तर 27 गाळे हे ऋषी एंटरप्राइजेसच्या नावाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे गाळे फक्त सभापतींच्या मान्यतेने देण्यात आलेले आहेत. एक गाळा नाममात्र 300 रुपये, नाममात्र 300 रुपये स्क्वेअर फुटांनी विकलेला आहे. 27 गाळे हे ऋषी एंटरप्राइजेसला आणि 17 गाळे हे आयर्न एंटरप्राइजेसला
या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचे व्हिज्युअल पुरावे मी आपणा पुढे सादर करतोय। या सगळ्या गोष्टी फक्त सभापतींच्या मान्यतेने करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये शासकीय कुठल्याही पणन संचालकाची मान्यता नाही, शासकीय कुठल्याही गोष्टीची मान्यता घेण्यात आलेली नाही। हा फार मोठा फ्रॉड आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी अजून एक गळा आहे जो त्यांनी स्वतः घेतलेला आहे। शशिकांत शिंदे फळे फुले विक्री संघ अशा पद्धतीचा तो संस्था म्हणून घेतला, संघ संस्था म्हणून घेतलेला आहे। ती त्यांची खाजगी स्वतःची ती संस्था आहे। या संस्थेमध्ये त्यांनी व्यापारी म्हणून हा गाळा ताब्यात घेतलेला आहे। फक्त 300 रुपये स्क्वेअर फूटनं हा गाळा ताब्यात घेतलेला आहे। याचे सगळे पुरावे मी पत्रकारांना देतोय। एका बाजूला यशवंत विचार सांगायचे, दुसऱ्या बाजूला गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या संस्था अशा पद्धतीने लुटून खायच्या। ह्या दोन्ही गोष्टी कशा शक्य आहेत? आदरणीय पवार साहेबांनी यशवंत विचार जपण्यासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा ते लढवत आहेत म्हणतात आमच्या विरोधात। मग यशवंत विचार हेच आहेत का? जो फरार आरोपी आहे त्या आरोपीला तुम्ही या ठिकाणी हायकोर्टामध्ये फरार आरोपी आहेत त्याला तुम्ही उमेदवारी देता। ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला तो सिद्ध झालाय आणि आम्ही पुरावे दिलेले आहेत, तुमच्या समोर आहेत। अशा आरोपींना तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून जाहीर करताना पुढे अजून तुम्ही लोकांच्या सिंपती घेता। अरे आम्ही यशवंत विचार जपतो म्हणून आम्हाला अटक करणार आहेत। संबंध काय आमचा? न्यायालयाची प्रोसेस आज नाही। मी सांगितलं होतं माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा घोटाळा त्यांनी बाहेर काढलेला आहे। आणि शौचालय घोटाळा कोणी बाहेर काढला? सहकार मंत्री, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी हा घोटाळा बाहेर काढलेला आहे, हे मी जबाबदारीने सांगतो। हा घोटाळा बाळासाहेब पाटलांच्या काळामध्ये बाहेर पडलाय शौचालयाचा आणि त्यांच्या नोटिंग मध्ये हे दोषी सापडलेले आहेत। 2007 पासून ते 2023 पर्यंत सातत्यानं एकाच ठेकेदाराला काम दिलं, त्यांनी शासनाला एकही रुपया न भरता दरवर्षी त्यालाच टेंडर दिलं। हे चुकीचं आहे। हे स्वतः मंत्र्यांचं नोटिंग आहे आणि त्या नोटिंग नंतर हा घोटाळा राज्य शासनाच्या लक्षात आला। हे घोटाळे आम्ही नाही बाहेर काढलेले, हे घोटाळे त्यांच्याच पक्षाचे माजी मंत्री यांनी हे घोटाळे बाहेर काढलेले आहेत। आणि ते घोटाळे बाहेर नाही काढलेले, ते घोटाळे त्यांनी बाहेर काढून नाही तर ते कोर्टामध्ये सिद्ध होऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। हे आपण समजावून घेतलं पाहिजे। या घोटाळ्यामध्ये कुठेही सचिव समितीच्या लेव्हलला चौकशा झालेल्या आहेत, कुठल्याही चौकशा या खालच्या लेव्हलला झालेल्या नाही राज्य सरकारच्या सचिव समितीच्या। पहिल्या घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला बाबा मुख्यमंत्री होते आणि या घोटाळ्यात शौचालय घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला स्वतः सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यावेळेला त्याचे मंत्री होते। या लेवलला हे चौकशी झाली, त्यामुळे आमच्यावरती कोण आरोप करू शकत नाही। हे राजकारण म्हणून आम्ही करतोय, परंतु आज आमच्यावरती टीका केली जाते। यशवंत विचारांची यांना आठवण येते, पण एका फरार आरोपीला तुम्ही या सातारा जिल्ह्याचं लोकसभेचं ज्या जिल्ह्याचं राजकारणाचं पावित्र्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, अशा वेळेला तुम्ही अशा फरार आरोपीला या जिल्ह्याची उमेदवारी देता। आपण कुठले यशवंत विचार जपता ते मला माहित नाहीये। सर त्यांचं तर असं म्हणणं होतं की टेक्निकली लूपहोल्स शोधून त्याचा भाव केला जातो केवळ मला निवडणूक रोखण्यासाठीच। पत्रकारांना घेऊन मी ऍक्च्युली तिथे जाऊन तोडफोड करायची माझी तयारी आहे। मी आपणाला जबाबदारीने सांगतो, ह्या गाळ्यांची अलॉटमेंट झालेली आहे। अलॉटमेंटच्या डेट्स आहेत। ऋषी एंटरप्राइजेस महेश शिंदेची नाही, चेक करा। आयर एंटरप्राइजेस आमची नाही, चेक करा। याचा येणारा पैसा कोणाच्या खात्यात जातोय ते चेक करा। आणि हे चेक करण्यासाठी तर गुन्हे दाखल झालेले आहेत। आज सभापतींच्या मान्यतेने वाशी मार्केटमध्ये तुम्ही 300 स्क्वेअर फूटचा गाळा मोजून 1 लाख रुपयात देता। 300 रुपये स्क्वेअर फूट गाळा देता
300 रुपये स्क्वेअर फूटनं गाळा, कमर्शियल गाळा हा मिळू शकतो का? एका छोट्या गावात मिळू शकत नाही. आणि हे गाळे द्यायचेत कुणाला? हे गाळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना स्वतःचा माल विक्री करण्यासाठी द्यायचे होते, पण ते गाळे सगळे गाळे यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवले. हा माझा जाहीर आरोप आहे. आणि ह्यांनी स्वतः व्यापारी म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवावं. ह्यांनी मी व्यापारी आहे म्हणून स्वतःला गाळा घेतलाय. एका बाजूला तुम्ही व्यापारी म्हणताय, त्याच वेळेला तुम्ही आमदार होता, तुमचं उत्पन्न किती होतं? तुम्ही मार्केट कमिटीचे व्यापारी होऊ शकत नाही, माथाडी तुम्ही होऊ शकत नाही, कारण तुमचं उत्पन्न खूप होतं. ते कायदे सगळे तुडून सगळं करून तुम्ही आज स्वतःला स्वच्छ सिद्ध करू शकत नाही. साहेब, त्यांनी एवढं पण सांगितलं की ज्यावेळी तुम्ही टीका करताय व्यापाऱ्यांनी FSIच्या संदर्भात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला, त्यामुळे आम्ही त्या 300 रुपये रेटनं त्यांना ते गाळ्या दिलेत असं त्यांचं म्हणणं आहे, आणि यासाठी मान्यता घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. व्यापाऱ्यांना दिले का स्वतःच्या कुटुंबियांना दिले? इथं माझ्याकडे यादी आहे, काढून बघा. ऋषी एंटरप्राइजेस कुणाची, आयर्न एंटरप्राइजेस कुणाची, काढून बघा. मग हे सचिव लेवलला ह्या चौकशा झाल्या, आमच्या लेवलला नाही. सचिवांचे मी तुम्हाला चौकशी रिपोर्ट देतो. सचिवांनी केलेल्या चौकशी रिपोर्ट मध्ये त्यावेळेला ह्यांनी त्यांची बाजू मांडायला पाहिजे होती. आज राज्याचे सेक्रेटरी उच्च न्यायालयाच्या आदेशानं 2013-14 मध्ये ज्या वेळेला चौकशी करतात त्यावेळेला तुमचं सरकार होतं, तुम्ही तर जलसंपदा मंत्री होता, मग त्यावेळेला सचिव तुमचं ऐकत नव्हते? त्यावेळेला का म्हणणं मांडलं नाही तुम्ही? आणि तो जो घोटाळा 13-14च्या चौकशीचा आहे तो कायम न्यायालयानं परवा 12 एप्रिलला कायम झाला. त्यांचे जामीन सगळे नाकारले हायकोर्टाने, आणि म्हणून हायकोर्टाने आज त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले. दोन प्रश्न आहेत. पहिला असा आहे की 1990 साली हा जो विषय झाला त्यावेळेला या संचालकांचा आणि शिंदेचा काही संबंध नाही असं वक्तव्य त्यांनी मागच्या प्रेसमध्ये केलं. हा पहिला प्रश्न आहे. ऐका की दुसरा प्रश्न असा आहे, परवा दिवशी कराडमध्ये शिंदेने म्हणले की एका बाजूला महेश शिंदे, दुसऱ्या बाजूला नरेंद्र पाटील, हे दोघ जण मला तुरुंगात टाकण्यासाठी जास्त ते आतुर झाले अशा पद्धतीने. या प्रश्नावर तुमचं उत्तर काय असतं? दादा, 1990 साली हा घोटाळा झालेला नाहीये. अलॉटमेंटच्या तारखा 16/12/2006 अलॉटमेंटच्या तारखा सहित दिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी तुम्हाला सगळ्या डेट्स मिळतील. RTA ऍक्ट नुसार हे सगळे कागदपत्र काढलेले आहेत आणि हे आम्हाला उत्तर आहे. आणि हे सगळे सबमिशन्स हे सेक्रेटरीच्या पुढे. जर समजा 1990ला जर तुम्ही हे केलं असेल तर मग तुमचं नाव घोटाळ्यातला प्रमुख आरोपी म्हणून तुम्ही जलसंपदा मंत्री असताना सचिव दर्जाचे अधिकारी कसे घेतील? तुमच्या मग 1990 साली जर अलॉटमेंट झाली तर त्यावेळेला मग तुमच्या कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गाळे कसे मिळाले? आज तुम्ही विचार करा, 27 आणि 17 किती गाळे होतात? 44 गाळे. कुणाच्या मान्यतेने घेतलेत? फक्त सभापतींच्या मान्यतेनं. अरे शासकीय गाळे आहेत, शासनाची जमीन आहे, सिडकोची जमीन आहे, शेतकऱ्यांसाठी अलॉट केलेली जमीन आहे. या जमिनीवरचे गाळे आपण स्वतःच्या कुटुंबाला घेतले सभापतीच्या मान्यतेनं. हे गाळे शासनाच्या मान्यतेनं अलॉट करणं गरजेचं होतं, पण हे सगळा भ्रष्टाचार केला. त्या सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला 1 लाख रुपयाला वाशी बाजार मार्केटमध्ये त्या ठिकाणी गाळा, त्याचं आयुष्य सुखकर होईल. आणि आम्हाला कोणाला तुरुंगात टाकायचं नाही. आम्हाला फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जे यशवंत विचाराचा जो वारसा घेऊन सातारा जिल्ह्याच्या पुढे येत आहेत त्यांना सांगायचे, तुम्ही एक भ्रष्ट आणि एक फरार, हायकोर्टातल्या फरार आरोपीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, हेच त्यांना आम्हाला सांगायचे. साहेब, तुम्ही वारंवार फरार आरोपी असं म्हणताय, मग पोलीस प्रशासन असू दे, कायदा सुव्यवस्था सांभाळणार किंवा तुमचं शासन आहे ते काय? आता कोड ऑफ कंडक्ट लागल्यामुळं आमचं शासन लागू नाहीये, हे प्रशासन आहे. प्रशासनाचं काम करत आहे, त्यामुळं आम्ही याच्यावरती बोलणं चुकीचं आहे.
आपण शासनावरती कधी बोलू शकता तर कोड ऑफ कंडक्ट नसला तर बोलू शकता. आता सगळ्या मंत्र्यांचे अधिकार त्याच्यातून आलेले आहेत. हायकोर्टाचं संरक्षण 12 एप्रिलला त्यांचं निघालेलं आहे आणि ते हायकोर्टात मग का गेले? जर ते आरोपीच नव्हते तर हायकोर्टामध्ये अटकेपासून बचावासाठी का गेले होते? आणि ही केस 2013-14 पासून त्यांचे सगळे वकील लढतायत, मग तरी पण त्यांच्या वकिलांना का अपयश आलं? त्यावेळेला तर भाजपचं सरकार नव्हतं, त्यावेळेला तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. इथं जर सर्वसामान्य झालं असतं तर लगेच तुम्ही तुमच्या सरकारनं हे केलं असतं. वेळ का लागतो? 12 तारखेला तुम्ही हे दाखवला कागद आम्हाला लावलं जवळ काय? हे बघा, आम्ही प्रशासनावरती दबाव टाकू शकत नाही. आता निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. प्रशासन त्याचं ते काम करतील, ते त्यांच्या पद्धतीनं काम करतील. म्हणून मी आपल्या समोर मागणी केली की प्रशासनानं तातडीनं हायकोर्टाची अंमलबजावणी केली पाहिजे. साहेब, त्यांचे बंधू तुमच्यापर्यंत नेमकं कोणापर्यंत कसं काय? मी राजकीय बोलू इच्छित नाही. मी सातारा जिल्ह्यासाठी बोलतोय, सातारा जिल्ह्याच्या उमेदवाराबद्दल बोलतोय. साहेब, त्यांचं म्हणणं आहे की सत्तेचा दुरुपयोग करून संबंधित यंत्रणेवर दबाव टाकला जातो त्यांना अटक करण्यासाठी, आणि महेश शिंदे या पद्धतीने रडीचा डाव खेळत आहेत आणि यामध्ये काहीच सत्य नाही असं ते वारंवार म्हणतात. आरोपांना उत्तर देण्याची त्यांची एक पद्धत आहे. त्यांनी स्पेसिफिक बोललं. मला सांगा, ते वारंवार एकच गोष्ट बोलतायत की दबाव टाकला. सन्माननीय उच्च न्यायालयावरती 13-14 मध्ये आम्ही दबाव टाकला होता का? 15-16 मध्ये दबाव टाकला होता का? मी तुमचा त्यावेळेला विरोधक होतो का? आमच्यातलं कोणीही त्यावेळेला सत्तेमध्ये नव्हतं. महेश शिंदे आमदार पण नव्हते. मला ही केस पण माहित नव्हती. ही केस ज्या वेळेला तुमचं अटकेचं संरक्षण 12 एप्रिलला निघालं त्यावेळेला ही केस आमच्या ताब्यामध्ये आली आणि ते आपल्या पुढे आम्ही मांडली. हायकोर्टाचा निर्णय चाललाय, त्याच्यामध्ये दबावाचा काय प्रश्न येतो? उच्च न्यायालयाचा आहे. आम्ही उच्च न्यायालयावरती दबाव टाकू शकतो का? कदापि नाही. रडीचा डाव ते खेळत आहेत. त्यांनी उलट माझा एक आरोप आहे त्यांच्यावरती, हे 4000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोपी होते, ते फरार आहेत. त्यांना या सगळ्यापासून वाचण्यासाठी त्यांनी हा खेळ खेळलेला आहे. उदयनराजेंनी म्हटलं की तुम्ही तुमचे पुरावे घेऊन गांधी मैदानावर या असं त्यांना आव्हान केलं. 100% त्यांना काय असेल का या पद्धतीचं? अरे, मी तुम्हाला पुरावे या ठिकाणी दिले, त्याच्या इमेजेस दिले. हे कुणाचे आहेत हे चेक केलं पाहिजे. अरे, गोरगरीब महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला लुटून ह्या लोकांनी स्वतःची हजारो कोटी रुपयांच्या संपत्त्या उभ्या केल्या, ज्याच्यामध्ये न्यायालयानं ह्यांना दोषी ठरवलंय आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी आपणा पुढे मांडतोय. मी पुरावे सहित मांडतोय. या पुराव्याबद्दल त्यांचं उत्तर मला अपेक्षित आहे. ते जाऊ द्या. त्यांनी सांगितलं माझ्यावरती कुठलाही गुन्हा दाखल नाही. त्यांचं ऍफिडेव्हिट आहे, आपण पाहू शकता. मी त्याची प्रत आपल्याला देतो. त्यांनी निवडणूक आयोगाला ऍफिडेव्हिट दिलेला आहे. काय ऍफिडेव्हिट दिलेला आहे बघा तुम्ही. कुठले गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती, कलम काय आहेत, आदरणीय सन्माननीय पवार साहेबांना माहित नाहीत का? 406, 409, 420, 34, 13(2) हे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची कलम आज त्यांच्यावरती लागू आहे. ऑब्जेक्शन घेतले का? लेखी वगैरे ऑब्जेक्शन दिले? आम्ही याला ऑब्जेक्शन दिलेलं आहे. त्याचा निकाल कधी लागेल? निवडणूक आयोगाकडे दिले ऑब्जेक्शन. हा, निवडणूक आयोगाकडे आम्ही व्यवस्थित ऑब्जेक्शन आमचं दिलेलं आहे. अर्ज वैध ठरला, वैध झाला असं कसं वैध ठरला? कायद्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला प्रतिज्ञापत्र स्वीकारता येतं, पण आतल्या कंटेंट मध्ये ते कुठलाही निर्णय देऊ शकत नाही. त्याच्यातला जर निर्णय द्यायचा असेल तर आपल्याला हायकोर्टामध्ये अपील करण्याची प्रोव्हिजन असते आणि त्या प्रोव्हिजन नुसार आम्ही हायकोर्टात अपील केलं. अपील कधी केली? काल. हा भ्रष्टाचार काय काल उघड नव्हता झाला? भ्रष्टाचाराचं अपील नाहीये हे.
अर्जाच्या बाबतीत अपील दिलंय. भ्रष्टाचार सिद्ध झाला, हायकोर्टात हा भ्रष्टाचार आरोप नाहीयेच, चौकशी अंती सिद्ध होऊन गुन्हे दाखल झालेले आहेत. एकामध्ये एंट्री मिळालाय, दुसऱ्यामध्ये अजून काहीच नाही, फरारच आहेत. तुम्ही त्यांना जसा जामीन मिळाला तसा तुम्ही पुन्हा हायकोर्टामध्ये त्यांना अटक व्हावी म्हणून तुम्ही रीट दाखल केलं होतं, ती रीट फेटाळली असं त्यांचं म्हणणं आहे. अजिबात त्यांनी त्या रीटची कॉपी द्यावी, राजकारणातून संन्यास घेईल. शब्द माझा घ्या, एक फक्त रीटची महेश शिंदेची किंवा कुणाची कॉपी दाखवायची की त्यामध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये कुठलीही मुवमेंट केलेली असेल तर. आम्ही कुठेही कुठल्याही केसमध्ये इंटरव्हेन केलेलं नाही, खाजगी कुठेही वकील लागलेले नाहीत, सरकारी वकील त्यांनी चालवलेली ही केस आहे. आणि ही केस 2010 पासून 2016 पर्यंत चाललेली आहे. तुम्ही म्हणते मी संदेश घेतो, ते म्हणते अर्ज मागे घेतो, या दोन्ही गोष्टी घडल्या तर प्रश्नच मिटेल. तुम्ही प्रश्न बदललाय, तुम्ही स्पेसिफिक बोललाय. संन्यास घेतो नाही, मी काय म्हणलं, हे जर चुकीचं असेल तर त्यांनी दाखव. आम्ही याच्यामध्ये कुठल्याही कोर्ट प्रोसेस मध्ये आम्ही घेतलेलं नाही. भविष्यात अटक होणार का? आता तात्पुरता जामीन दिलेला आहे. एका केसमध्ये तात्पुरता जामीन आहे, दुसरा जामीन सुद्धा नाही. त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे त्यांच्या बाबतीत भरपूर पुरावे आहेत, मी आता निवडणुकीत काय बोलणार नाही, निवडणूक झाल्यावर सगळं बाहेर काढणार. आत्ताच काढा, काहीही अडचण नाही. शुभेच्छा, कुठलाही काढा, काही अडचण नाही. काय अपील केलं? अर्जावरती त्यांनी खोटी माहिती दिली, खोटी शपथपत्र दाखल केली म्हणून त्याच्यावरती अपील केलं. यापूर्वीच्या अनेक निवडणुकीमध्ये जे जेलमध्ये असतात त्यांना सहानुभूती मिळते आणि ते निवडून येतात, अशा अनेक वेळा घटना घडल्या. त्यांच्या बाबतीत असं नाही ना. बघा, जेलमध्ये टाकणं हा मोठो आमचा नाहीच. आमचं एकच म्हणणं आहे, या जिल्ह्याचा उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आजपर्यंत यशवंत विचाराचा असतो, पण आतापर्यंतचा अनुभव पाहता आजचा उमेदवार त्यांनी फरार, जो शेतकऱ्यांचे पैसे खाऊन फरार झालेला आरोपी, याला या ठिकाणी उमेदवारी दिली. कोणत्या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन नाहीये? एका याच्यात जामीन मिळाला, आंतरिक एफएसआयच्या. आतापर्यंत इलेक्शनचा जर मी अनुभव घेतलेला आहे, विकास कामावरती बोलत होते, विरोधक विकास कामं काय झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करत होते आणि त्याच्यामुळे मतदार ठरवत होते. आता काय झालंय, त्यांचे आरोप करणे, दुसऱ्यांना खुलासा करणे, यातच ते गुरफटून गेलेले आहे. त्याचा मतदानावर परिणाम होईल का? हे बघा, जिल्ह्यामधली विकास कामं संपूर्ण जिल्ह्यानं आज पाहिलेली. आज सिंचनाचे प्रचंड मोठे प्रकल्प आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मार्गी लागलेले. आज खटाव माणसारखा दुष्काळाचा कलंक हा या सरकारनं पुसलेला. आणि खऱ्या अर्थानं जर रस्त्याचं जाळं आपण जर जिल्ह्यातलं पाहिलं असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी रस्त्याचं जाळं विणलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम ह्या राज्य सरकारनं केलेलं आहे. त्यामुळं 100% हे राज्य सरकार सामान्य माणसांच्या नजरेमध्ये पास झालेलं सरकार. आम्ही भाषणात पुढाऱ्यांच्या यशवंत विचार म्हणजे ज्या विचारांनी गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची गरिबी दूर झाली, आर्थिक दरी श्रीमंत आणि गरिबीतली कमी झाली आणि एक सहकाराची फार मोठी चळवळ निर्माण झाली. हा यशवंत विचार होता. आणि यशवंत विचारामध्ये तो आदर्श का होता, तर चव्हाण साहेब ज्या वेळेला आपल्यातून निघून गेले त्यावेळेला त्यांचं खातं चेक केलं तर काहीतरी 1000 रुपये देशाचे उपप्रमुख, एवढ्या मोठ्या पदावरती बसलेली व्यक्ती, केंद्रीय मंत्र्यांपासून एवढ्या मोठ्या पदांवरती
असलेली व्यक्ती ज्या वेळेला त्यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या खात्यामध्ये फक्त काहीतरी 1000 रुपये शिल्लक होते आणि ज्या लोकांची प्रचंड करोडो रुपयांची लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी आहे ते आज या ठिकाणी यशवंत विचारांचा गळा काढतात, ही शोकांतिक आहे. पूर्वी म्हणजे राजकारणात विलास काका उडळकर वकील होते, शंकरराव जगताप वकील होते. आता फरारी आरोपी जर उमेदवार म्हणून आले तर आता मतदारांनी काय केलं पाहिजे? मतदारांनी तेच ठरवलं पाहिजे. आज फरारी आरोपी पांढरे कपडे घालून इथे यशवंत विचारांचा गळा काढून फिरतात, त्याचा बुरखा फोडायचं काम आम्ही करतो. पूर्वी वकील मंडळी न्याय देत होते, जनतेला बी आणि न्यायालयात बी. आता फरारी आरोपी तुम्ही म्हणताय तुमच्या म्हणण्यानुसार, माझ्या नाही तुमच्या म्हणण्यानुसार फरारी आरोपी आहे, सत्ता तुमच्या ईडी पासून बीडी पर्यंत का कारवाई होत नाही? हे बघा, मी पुन्हा सांगतो, हा घोटाळा 12 एप्रिल रोजी हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांना गुन्हे दाखल करण्यासाठी सिद्ध झालेला आहे. 12 एप्रिलला, किती दिवसापूर्वी आचारसंहितेत झालेला ही गोष्ट. याच्यामध्ये कोणीही कुठलाही खाजगी वकील लागला नव्हता, कुठलंही इंटरव्हेन्शन नव्हतं. आता अर्ज राहिले त्यात यशवंत विचाराचा नेमकं कोणता उमेदवार आहे? हे आम्ही त्यांनी सांगितलं आम्ही यशवंत विचाराचे आहोत. तुमचा उमेदवार कोणत्या विचाराचा ते एकदा स्पष्ट करा. आमचा उमेदवार हा सामान्य गोरगरीब जनतेची सेवा करणारा आणि सहृदयी उमेदवार आहे. आज आपण पाहिलं असेल त्यांची कामाची पद्धत, जर एखादा गोरगरीब माणूस गेला तर ते त्या ठिकाणी त्याच्यासाठी वाटतं ते करण्याची तयारी असणारा उमेदवार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आज महाराज साहेब सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रामाणिकपणे न्याय देतात. त्यांचे सगळे मित्र बघा, सर्व जाती धर्माच्या लोकांना, एवढा मोठा राजा असून सुद्धा गोरगरीब सामान्य जनतेमध्ये कायम रममाण होणारा हा राजा आहे. म्हणजे त्यांच्यातलं जे दातृत्व आहे आणि नेतृत्व आहे हे अत्यंत चांगलं असणारा हा आम्ही उमेदवार दिलेला आहे. किती गरिबांना सरकारी नोकरी लावलं सांगताय? सरकारी नोकऱ्या ह्या मेरिटवरती दिल्या जातात. सरकारी नोकऱ्यामध्ये कुठलाही गरिबीचा आर्थिक निकष असू शकत नाही. या संविधानानुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानानुसार आपल्याकडे त्याच्या कास्टनुसार किंवा त्याच्या आर्थिक कॅटेगरीनुसार या नोकऱ्या दिल्या जातात. साहेब, पवार साहेबांनी यशवंत विचारांची व्याख्या बदलली असं तुमचं मत आहे? 100%. आज पवार साहेब यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याची त्यांची लायकीच नाही, मी स्पष्ट सांगतो. त्याचं कारणच असं आहे की पवार साहेब यशवंत विचार ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, चव्हाण साहेबांनी आपल्या पोरीच्या किंवा नातवाच्या नावानं लाखो करोडो रुपयांची प्रॉपर्टी मागे ठेवली नाही. आज जनतेच्या साठी त्यांनी आयुष्य झटवलं, पण त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही असा वारसाला प्रॉपर्ट्या दिलेल्या नाहीत त्यांनी. चालेल, धन्यवाद. साहेब, आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, काही पुरावे तुम्ही सादर केलेले आहेत गाळ्यांच्या, नेमकं काय? मी 4000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप, जो घोटाळा सिद्ध झालेला आहे, तो आरोप नव्हता. संजय मंत्रा आरोप केला, पण तो घोटाळा सिद्ध झालेला आहे आणि हायकोर्टानं त्याला या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश पण दिलेले आहेत. आज त्याच्यातले सगळे पुरावे मी आपल्याला देतो. आज या ठिकाणी माजी आमदार शशिकांत शिंदे साहेब, आता जे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या प्रॉपर्टी, जे गाळे 300 रुपये स्क्वेअर फुटनी वाशी मार्केटमध्ये घेतलेले आहेत, त्याचे पुरावे आपल्या समोर सादर केलेले आहेत. आपण पाहिलं तर ह्या ज्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांना त्यांनी दिलंय ते त्यांचे कार्यालय क्रमांक 204 पासून 222 पर्यंत ही कार्यालय त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. नाममात्र 300 रुपये स्क्वेअर फुटनी हे व्यापारी गाळे त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांसाठी घेतलेले आहे. आणि मी जे सांगतो ते सत्य आहे. सुमारे 4000 कोटी रुपयाचा घोटाळा यांनी केलेला आहे.
यशवंत विचारांचा हा उमेदवार नाहीये असं आपण या ठिकाणी मगाशी म्हणलेला आहात. काय सांगाल पवार साहेबांच्या बाबतीत? ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे, तो उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी. अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या गाळ्यामध्ये एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीला आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झालाय अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा यशवंत विचार होऊ शकत नाही. पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडला. शरद पवारांनी यशवंत विचाराची व्याख्या बदलली. शरद पवार साहेबांना यशवंत विचार विसर पडलाय. यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे, चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज राजकीय निवृत्तीच्या उंबरट्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायकी आहे का आपण पाहू शकतो. ओके. दाखवत आहेत आणि आपण साहेबांच्या खाली बसलेला आहे आणि त्यांचे जे नागरिक बाजूला बसले याच्यावर त्यांनी सांगितलंय की बाबा या पवार कुटुंबात एकच व्यक्ती नाही, परंतु आम्ही पवार कुटुंब सर्व एकत्र आहोत. हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार. यावेळी तुम्ही त्यांना पवार कुटुंब एकत्र होतं, त्यांनी ज्यावेळेस साहेबांना लांब बसलेला कुठेतरी भावनिक साथ पवार साहेबांकडून असलेला असं त्यांनी लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. हे इलेक्शन पाणी, शेती, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार ह्याच्याबद्दल असलं पाहिजे. कारण काय, हे इलेक्शन देशाचं इलेक्शन आहे. आज कांद्याला भाव नाही आहे, बाहेर जाऊन बघा शेतीच्या काय प्रश्न आहेत, दुधाला भाव नाही आहे, पाण्याची प्रचंड अडचणीची परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघ, अवकाळी पाऊस झालेला आहे. या देशा आणि राज्यासमोर प्रचंड आव्हान आहे. तो आपण त्याच्यावर बोलूया ना थोडा वेळ सगळे. आधी दादा म्हणले की आधी ओळखी आमच्या मुख्य बड्या उद्योगपतींशी होत नव्हत्या, आता अदानीने अंबानी यांच्या ओळखी होऊ लागल्या आणि विकासाची गंगा बारामतीमध्ये आणता येईल. आपण मोदींच्या विचाराचा खासदार निवडून द्यावा. हे बघा, ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आपल्या सभेमध्ये रोहित दादांनी योगेंद्र पवार यांनी भाषण केलं, त्याच्यावर दादा असे म्हणले की सगळं जर पवार साहेबांनी केलं तर 30-35 वर्ष आम्ही काहीच केलं नव्हतं, आम्ही काय बसूनच होतो का? मी पुन्हा तेच सांगते, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. त्यांना जे वाटतं ते बोलतात. ताई, पहाटेच्या शपथविधीवरती दादांनी पुन्हा एकदा खुलासा केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 2019ची निवडणूक झाल्यानंतर 1 नंबर उद्योगपतीच्या घरी भाजपसोबत जाण्यात झाला आणि या बैठकीला स्वतः शरद पवार, अमित शहा, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. मात्र मुंबईमध्ये गेल्यानंतर परत काही गोष्टी घडल्या आणि परत पवार साहेबांनी आपला निर्णय माघारी घेतला. काय तुम्हाला काय वाटतं यामध्ये किती पद्धत ते पवार साहेब त्या बैठकीत? मला कसं माहिती होते? मी त्या एक तर मला याची काहीच माहिती नाही. माझं नाव त्यांनी घेतलेलं नाही, मी त्या बैठकीत नव्हते. आणि मला असं वाटतं आज राज्यासमोर 2019मध्ये काय झालं याच्यापेक्षा आज या राज्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. कांद्याला भाव मिळत नाही आहे, दुधाला भाव मिळत नाही आहे, सोयाबीनला भाव मिळत नाही, बेरोजगारी प्रचंड वाढते आणि हा केंद्र सरकारचा डेटा सांगतोय. भ्रष्टाचार वाढलेला आहे, केंद्र सरकारचा डेटा सांगतोय. महागाई वाढलेली आहे. हे एवढे प्रश्न, आज क्राईम वाढत चाललाय. बारामतीतच 2 दिवसापूर्वी मोठा क्राईम झाला आहे, नऱ्यात झाला आहे, पुण्यात कोयता गँग फिरते, मुंबईमध्ये सलमान खानच्या घरी आहे, तर क्राईम वाढतोय. हे विषय किती मोठे आहेत मला सांगा ना. ह्याच्यावर आपण बोलायला नको कोणी? हेच तर मेन मुद्दे आहेत. देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की आम्ही शिवसेनेवर युती करणार होतो, आदित्यला साधं मंत्रीपद देखील मिळणार नव्हतं,
मी असं त्यांना प्रस्ताव दिला होता की आदित्यला आपण सीएम करू आणि मी दिल्लीमध्ये जातो. मला कसं माहिती असेल त्यांच्या अंतर्गत चर्चेत काय झालं. काय दादांनी सभेमध्ये तुम्ही 19 तारखेची सभा झाली होती, त्यामध्ये तुम्ही तुमचे कामाचे पुस्तक ठेवून टाकलं. तर ते दादांनी कालच्यापासून त्याचा देखील उल्लेख केला आहे की या पुस्तकामध्ये बघितलं त्यामध्ये कामं मीच केलेले आहेत, हे कामं मीच केले असं देखील त्यांनी. बरोबर आहे ना, सगळा पक्ष एकच होता ना, सगळे एकत्रच होते. माझ्यावर केंद्राच्या स्कीमची जबाबदारी होती. ते पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, फायनान्स मिनिस्टर प्लस तिकडे भरणे मामांचं काम आहे. आम्ही एकत्र भरणे मामांनी मी काम केलं. इथे रमेश आप्पांनी मी एकत्र काम केलं. तिथे संग्राम तोपटेंनी मी केलं. संजय जगतापांनी मी केलं. तिथे दत्ता धनकवडे कॉर्पोरेशनमध्ये होते त्यांनी, विशाल तांबे, सचिन दोडके, नाना, की सगळ्यांनीच पक्ष एकच होता ना, सगळे एकत्रच काम करत होते. त्याच्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात सगळेच एकत्र मिळून काम करत होते. त्याच्यामुळे एक टीम होती ना ती काम करणारी. जिल्हा परिषदेवर एकत्र पक्ष होता, त्याचीच सत्ता होती. हे आमचं कर्तव्यच आहे काम करणं आणि एकत्र काम करणं, ह्याला टीम वर्क म्हणतात. एका लोकशाहीमध्ये सगळे एकत्रच काम करतात. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणाले की जाणता राजा शरद पवारजी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना वीज मिळत नव्हती, बी बियाणे मिळत नव्हती. मोदींनी शेतकऱ्यांना मजबूत केले. शरद पवार यांच्या काळात सर्वात शेतकऱ्यांवर अन्याय झाला. मला अतिशय प्रांजळपणे त्यांना एवढीच आठवण करायची आहे की आदरणीय पवारसाहेबांनी 50 वर्षात महाराष्ट्रात आणि देशात जे काम केलं त्याचं पद्मविभूषण त्यांच्याच सरकारने साहेबांना दिले. ताई, सातत्यानं तुमच्याकडून किंवा रोहित पवार असतील यांच्याकडून असं सांगण्यात येते की कुठेतरी बारामतीमध्ये दमदाटीचे प्रकार घडत आहेत. मात्र काल अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये शारदानगर परिसरामध्ये एक मीटिंग घेऊन दमदाटी केला असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय. कारण मुलगा गाड्याचं काम करतोय म्हणून त्याच्या आईला शारदानगरच्या संस्थेमधून नोकरीवरून काढून टाकल्याचा आपण माहिती काढली पाहिजे जी नक्कीच. आणि आम्ही खूप पारदर्शक आयुष्य जगतो, त्याच्यामुळे आम्ही जरूर त्याची माहिती काढू. कारण अजित पवारांनी त्या शारदानगर परिसरातील ते एका महिलेचं, सुवर्णा पवार त्या महिलेचं नाव घेतलं आणि त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं की मी जर दमदाटी देत असतो तर माझ्या सभेला एवढी लोक आली नसती. मात्र आता अलीकडच्या कालावधीमध्ये विरोधकांकडून शारदानगर परिसरात मिटिंग घेतल्या जात आहे. जर कोण घड्याळाचं काम करत असेल तर त्यांना जाणीवपूर्वक कामावर काढू. जरूर त्याची माहिती काढू आपण. आम्ही त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देऊ. काही मंगलदास बांदल यांनी काल बारामतीत येऊन कनेरीमध्ये पवार साहेबांवर टीका केली आणि त्याच्यानंतर रोहितदादा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हणाले की दादांच्या पहिले जी दादा होते, दादा राहिले नाहीत, त्यांच्यात फार मोठा बदल झालेला आहे. जर एखादा व्यक्ती बारामतीत येऊन जर टीका करत असेल तर दादांनी पहिल्या 2 मिनिटांमध्ये त्याला सुनावलं असतं. त्यांच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. अजित दादा, मी काय म्हणू, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकच आहेत. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. रोहित पवारांवर काल दादांनी टीका केली, म्हणजे एबी फॉर्म मी भरला किंवा साहेबांचाच विरोध होता निवडणूक उभारायला म्हणजे जिल्हा परिषदेला, त्यावेळेस साहेबांच्या परिसर मी तो एबी फॉर्म त्यांना दिला आणि ते अपक्ष लढणार होते. मी हे पहिल्यांदाच ऐकते. मला नाही याची मला नाही माहिती बाबा. या सगळं खरंच मला माहिती नाही. मला दुष्काळाबद्दल विचारा, महागाईबद्दल विचारा, बेरोजगारीबद्दल विचारा. आज कांद्याला भाव नाही आहे, दुधाला भाव नाही आहे, मुलांना IITतल्या 35% नोकऱ्या मिळत नाही आहेत. आज सुशिक्षित बेरोजगार या देशात सगळ्यात जास्त आहे. माझं काम हे सगळं करण्यासाठी. मी निवडून कशासाठी जाते? बेरोजगारी कमी करण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी, शेतकऱ्याला हमी भाव मिळण्यासाठी, कांद्याची निर्यात या सरकारने जी बंद केली आहे ती चालू करण्यात. मी निवडून मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी जाते. वारंवार काय आपल्यावर आरोप केला जातोय 10 ते 15 वर्षामध्ये आपण कुठल्याही बारामतीमध्ये विकास केला नाही. कसं बघतं याकडे? मी अतिशय प्रांजळपणे आधी आपल्याला सांगितलं आहे की माझ्या कामाचं पुस्तक हे मी त्यांना पाठवलेलं आहे. माझा विश्वास आहे की जर अर्धा एक तास, मराठीत आहे ते पुस्तक, जर त्यांनी एक अर्धा पाऊण तास बघून वाचलं ते तर माझा, तुम्ही सांगते मी तुम्हाला की ते नक्की ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी माझं मेरिट पाहून मलाच मतदान करते. रोहित दादा असं म्हणाले की राष्ट्रवादीमध्ये आता 3 गट पडले आहेत. एक गट असा म्हणतो की आम्हाला पवार साहेबांबरोबर जायचंय, दुसरा गट जे 5 ते 10% आहे ते म्हणतो की आम्हाला अजितदादा बरोबर जायचंय, आणि तिसरा जे गट आहे ते म्हणतो आम्हाला भाजप बरोबर जायचं. असा निष्कर्ष रोहित दादांनी कालच्या तुमच्याच चॅनलवरती बातमी होती सकाळी. हे सगळं कदाचित ते तुमच्या कुठल्या तरी चॅनलवर बघून, कारण का काल सकाळी मी कुठल्या तरी चॅनलवरही बातमी पाहिली.
ताई, इंदापूरमध्ये एक सभा झाली, त्याच्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक होती. या बैठकीला अजित पवार सुद्धा उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की मोदी साहेबांवरती टीका करून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत, तर तुम्ही सातत्यानं त्यांच्यावरती टीका करत राहिला तर ते तुमचं काम करणार नाहीत, असा उपरोधिक सल्ला त्यांनी तुम्हाला दिला. तो माझा अनुभव तसा नाही आहे, अजिबातच नाही. एक तर मी वैयक्तिक कुणावरच टीका करत नाही, कधीच नाही. मी कधी कुणाचं नाव घेऊन कुठल्या मंत्र्यावर पण टीका करत नाही. 15 प्रधानमंत्री तर सोडा. आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात खूप कामं झाली आहेत. माझा अहवाल जर आपण वाचला ना, त्यात माझे संबंध सगळ्या मंत्र्यांची, मंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये घेतलेलं माझं नाव, माझं रेफरन्स, माझ्या मतदारसंघाचा उल्लेख हा सगळा पारदर्शकपणे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार असं म्हणाले की सुनेत्रा पवार यांचा बारामतीमधून पराभव निश्चित आहे, आणि नंतर त्यांना सांगितल्यानंतर त्यांना सारवासारव करायला लागली. काय नक्की होतंय? भाजप नेत्यांना माहित नाही की महायुतीचे उमेदवार रामकृष्ण हरी वाजवा तुतार. झालं? नमस्कार. आपल्या सगळ्यांना भगवान महावीर जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देते. भगवान महावीरांचा हा शांततेचा आणि सबुरीचा, विश्वाचा, प्रेमाचा, आदराचा हे सगळे संस्कार फक्त भारतात नाही, संबंध जगामध्ये त्यांनावर विश्वास ठेवणारे, त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारे लोक आहेत. त्या समस्त मायबाप जनतेला मी महावीर जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देते. जय जिनेंद्र. असं ना, बंद केला तरी चालेल, तुम्हाला हेच येईल, त्यांना ह्याच्यात येईल. आणि काल अजितदादांनी जी निळचे प्रतिनिधी आले होते त्यांच्या संदर्भात टीका केली. त्यांना विमानाचे तर यायचे जायचे पैसे दिले तर कोणी येऊ शकतं. म्हणजे त्यांनी सांगितलं की जाणून बुजून जे बाहेर परदेशातले पत्रकार इथं आणले जात आहेत. मी हे तुमच्याचकडून ऐकते, हास्यास्पद आहे. आता न्यूयॉर्क टाइम्सचा माणूस जो साऊथ ईस्ट एशिया बघतो तो बारामतीला येतो आणि आमचे इंटरव्ह्यू घेतो, त्याचा आमचा काय संबंध? तर न्यूयॉर्क टाइम्सला प्रश्न विचारा, मला किती विचारतात. अजितदादांनी कालच्या प्रचार सभेत आपल्या फोटोचा उल्लेख करून पवार कुटुंबे एकत्र असल्याचे दाखवत आहेत आणि आपण साहेबांच्या खाली बसलेला आहे आणि त्यांचे जे नागपूर बाजूला बसले याच्यावर त्यांनी सांगितलंय की बाबा या पवार कुटुंबात एकच व्यक्ती नाही, परंतु आम्ही पवार कुटुंबे सर्व एकत्र आहोत. हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.